नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर. बदलापूर शहरातील एका महत्त्वपूर्ण समस्येवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, सकाळच्या सुमारास, पहाटेच्या सुमारास मोस्टली आपण जर बघितलं तर पथदिवे अनेक प्रभागातील आपल्याला बंद बघायला मिळतात आणि त्याचमुळे चोरींचं प्रमाण देखील बदलापूर शहरामध्ये वाढत चाललेलं आहे आणि अनेक अशा समस्यांना बदलापूरकरांना सध्या सामोरे जावं लागतंय. या विषयावरती आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत समाजसेवक हर्षद भोपी सर, ज्यांनी यापूर्वी देखील आपल्याला अनेक विषयांमध्ये चर्चा जे आपण त्यांच्यासोबत केलेली आहे. मग बदलापूर शहराची वाढती लोकसंख्या असू द्या किंवा वाहतूक कोंडीची समस्या असू द्या, पाण्याची ड्रेनेज लाईन असू द्या, या विविध समस्यांवरती आपण चर्चा केली आहे. तर आपण त्यांच्याशी आज हा जो काही प्रकार बदलापूर शहरामध्ये आहे की पहाटेच्या सुमारास पथदिवे का बंद असतात त्या विषयावर चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, स्वागत आहे आपले बदलापूरमध्ये. नक्कीच आज आपण दोन विषय यामध्ये मॅडमनी म्हटले. मॅडम जरी पददिवेचा विषय म्हटला असेल तर पण त्यामध्ये त्यांनी एक चोरीचा विषय जो घेतलेला आहे. नक्कीच आज आपण कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीमध्ये अनेक ठिकाणी आपण बघाल तर पददिवे हे लावण्याचं काम अजून सुद्धा सुरू आहे आणि सर्व हे पददिवे जे आहेत ते सर्व पददिवे विद्युत विभाग नगरपालिका तर्फे त्याचा मेंटेनन्स, त्यानंतर ते लावण्याचं काम, त्यानंतर ते कायमस्वरूपी सुरू राहतात का नाही त्याचं मेंटेनन्स, हे सर्व नगरपालिकेतर्फे केलं जातं. परंतु हे सर्व जे पददिवे आहेत, रस्ते, उद्याने, तलाव, विविध चौक, विविध ठिकाणी मिनी हायमास, मोठा हायमास, हे सर्व नगरपालिकेतर्फे लावले जातात. परंतु त्यामधील आपण बघायचं तर हे सर्व पददिवेचा एक बिल म्हणजे हे एमईसीबी मधून याचा बिल जनरेट होतो कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नावाने. का तर त्यांची आपण वीज आपण एमईसीबीची वापरतो. तरी आपण एक सूचना आपण नगरपालिकेला नक्की करू की आज पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींनी आपल्याला सर्वांना आपल्या नॅचरल म्हणजे सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत आपल्याला नेहमीच त्यांनी अनेक ठिकाणी म्हणजे अनेक गावं असो, अनेक शहरं असो, त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तुम्ही सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करा, सौर पॅनल वापरा, की ज्याच्यामुळे प्रदूषण सुद्धा कमी होईल. तर कुळगाव बदलापूर नगर परिषद हद्दीमध्ये जेवढे पददिवे आहेत, जेवढे मिनी हायमास आहेत, जेवढे हायमास्ट आहेत, तेवढा सर्व सौर ऊर्जेवर केलं पाहिजे की जेणेकरून प्रदूषण कमी होईल. दुसरं की जो आर्थिक भूखंड म्हणजे आपण आता म्हणाल त्या अंदाजे महिन्याचा बिल जर 7-8 लाख रुपये आपला जर येत असेल तर वर्षाचा समज 1 कोटीच्या आसपास 95 लाख, किंवा आता पदवी अजून लागले गेलेत, हा 1 वर्षापूर्वीचा आहे, तर पदवी अजून लागणार, रस्ते मोठे मोठे होत आहेत, तर त्या रस्त्याच्या बाजूला पदवी लागणार, तो भार ऑटोमॅटिकली नागरिकांवर टॅक्सच्या मार्फत येणार. तर तुम्ही सौर ऊर्जेवर ते करा. आणि तुम्ही चोरीचा विषय जो म्हटले मॅडम, नक्कीच ज्या ठिकाणी पददिवे नाही त्या ठिकाणी सीसीटीव्ही नसणार. सीसीटीव्ही नसल्यामुळे कुठली भीती राहत नाही. तर ज्याप्रमाणे तुम्ही प्रत्येक चौक मध्ये मिनी हायमास, पददिवे लावणार किंवा रोडला पददिवे लावणार, आज आपण सरळ आपण म्हणू सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून मागे सुद्धा मी नगरपालिकेला सूचना केली होती की आता समज आता आपला अर्थसंकल्प काहीतरी 26-27 होणार आहे, त्यामुळे नक्की हा मुद्दा घ्या की 50 वॉर्ड, त्याच्यामधले मेन असतील ते 5 चौक आतले, बाह्य रस्ते आता केंद्राकडनं योजना आलेली आहे, पददिवे ते केबलचं सर्व काम चालू आहे की केंद्रामधनं पोल लावण्यात आले आहेत, त्याच्यावर कॅमेरे लागणार आहेत. परंतु 50 आपले जे आता वॉर्ड्स आहेत म्हणजे आपले 24 प्रभाग, या प्रभागामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पोल लावले गेलेले आहेत त्याच्यावर तुम्ही कोडिंग करा. त्याच्यावर प्रभाग क्रमांक मागे आपण जसं बाकड्यांचा सांगितलं तसं प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 1 मधील सर्व हे पोल, त्यांचा खाली नंबर, त्याचा आणि त्याचा किंवा ब आहे, म्हणजे एखादा नागरिक तिथनं जातोय तो नंबर सांगेल, त्याला एक स्कॅनर पण ठेवा. तर त्यामुळे नगरपालिकेला लगेच त्या विद्युत विभागाला किंवा संबंधित पदाधिकारीला सांगतील की या नंबरचा हा पोल बंद आहे. तो लिस्ट मध्ये बघेल किंवा त्या बारकोड नुसार त्याला समजेल की एरिया कुठला आहे. समज आता आपण म्हणाल तर हाच एरिया असेल तर आदर्श शाळा, आदर्श शाळेच्या मागील भाग किंवा आदर्श शाळेचा मुख्य रस्ता, तिथला पददिवा बंद आहे, तर लगेच एखादा जाणारा नागरिक सांगेल काही बंद आहे. तर हे आपण केलं पाहिजे. जेवढे पोल लागलेले आहेत ते सर्व कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मालमत्तेमध्ये त्याची नोंद करावी. प्रत्येक प्रभागानुसार त्याला कोड द्यावे आणि 50 वॉर्ड
याच्यामधले 5 चौक आणि 5 चौक मध्ये 5 स्पॉट जे आपण करणार चौकामधले त्यांना सीसीटीव्ही कॅमेरे लावा. सीसीटीव्ही 100% सीसीटीव्ही कॅमेरे आज काळाची गरज आहे. पण तुम्ही एखाद्या ठिकाणी चोरी होते, एका ठिकाणी चोरी नंतर होणार किंवा झाल्यानंतर लावणार, यापेक्षा पूर्ण ग्लोबल प्लॅन करा बदलापूरसाठी की जे मेन चौक प्रत्येक वार्डातली तिथे सीसीटीव्ही लावा, तिथे कॅमेरे नाईट विजनचे पण असतात, परंतु पददिवे असतील तर अजून चांगलं. त्यामध्ये रेकॉर्डिंग आपल्याला कळेल आणि एक यावर धाक राहील. म्हणजे तुमचे दोन्ही मुद्दे जे म्हणतो त्याच्यावर एक प्रॉपर सोल्युशन आहे. एक सर्वात महत्वाचं छान सोल्युशन दिलं तुम्ही की सौर ऊर्जेवरती जे आहे ते पथदिवे चालू पाहिजे, जेणेकरून इलेक्ट्रिसिटी सुद्धा बिल जे आहे ते कमी होईल. आणि असा पण तो जो खर्च आहे तो बदलापूरकरांच्या कर मधूनच जो आहे तो वसूल केला जातो. तर बदलापूरकरांना तुम्हाला ह्या उपाययोजना कशा वाटताय आम्हाला नक्कीच सांगा. तुमच्या प्रभागात सुद्धा पथदिवे पहाटेच्या सुमारास बंद असतात का, आणि खरं तर त्याच वेळेला आवश्यकता असते त्या पथदिव्यांची? नक्कीच मॅडम, एक मुद्दा आता म्हटला की पददिवे बंद, तर मी सर्वात सूचना एक आपण चांगली करू की जे तलाव, उद्यान, त्याच्यानंतर एखादे सुशोभीकरण झालेलं आहे त्या ठिकाणी कोणतेही नागरिक असो किंवा कोणी ते विरंगुळा म्हणून जात असो, ते कधी जातात की जास्तीत जास्त रात्री 10 वाजेपर्यंत ते 11 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर सकाळी 5 वाजेपर्यंत तिथे कोण जात नाही. मग जॉगिंग ट्रॅक हे असो, असे जे गेट बंद होतात तसे ऑटोमॅटिक ते दिवे सुद्धा बंद व्हावे. आणि पददिवे जे आपण म्हणतो की बंद करा चालू करा, तुम्ही ते सेन्सरवर करून टाका. त्या सेन्सरचं रोज विद्युत विभागाच्या जे मेंटेनन्स वाले आहेत त्यांनी पाहणी करावी. कारण एक सेन्सर जो असतो, एखादी रस्ता असेल समज 200 मीटरचा किंवा 100 मीटरचा, एक पददिव्याला एरर आला तर सगळे बंद होतात. तर ती पाहणी करावी. तुम्हाला नागरिक तर सांगतील. नक्कीच बदलापूरची नागरिक आता जागृत झालेली आहे. रात्री कामावरून लोक येतात, लेट नाईट येतात, ती लोक आपल्याला सांगतात. आज मॅडम तुम्ही पण सांगितलं की तुम्ही कधी नक्कीच. मग ही गोष्ट जी आहे, जे एखाद्या मनुष्याकडनं चुकी होऊ शकते की चालू करणं बंद करणं, तुम्ही ते सर्व सेन्सरवर करून टाका की रात्री पददिवे काळोख झाल्यावर सुरू होणार, सकाळी उजेड पडला का ते ऑटोमॅटिक बंद होणार. तुम्ही विषय खूप छान घेतलाय, पण तुम्हाला असं वाटतं गुळगाव बदलापूर नगर परिषद सेन्सरचा वापर करेल या ठिकाणी? बघा, काही विषय असतात नगरपालिकेमध्ये, काही इम्प्लिमेंटेशन समस्या निर्माण झाल्यानंतर करतात. मी तुम्हाला मागे सुद्धा म्हटलं की कुळगाव बदलापूर नगर परिषदेमध्ये या समस्या ज्या आहेत त्या मूलभूत गरजा होत्या. त्या मूलभूत गरजांचं रूपांतर आज समस्यामध्ये झालंय. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या वाढत गेल्यात आणि त्याचा परिणाम काय होतोय आपण बघतोय आता. आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना त्याबद्दल दोष दिला जातोय. तर मी सगळ्याच अधिकाऱ्यांना आपण असं दोष नाही, समस्या 10-15 वर्षापासूनच्या आहेत आणि त्याचं सोल्युशन एखादा अधिकारी येऊन तो लगेच करू नाही शकत. परंतु त्याकडे दुर्लक्ष केलं तर त्याच्यावर होणारा खर्च खूप मोठा पण झालाय आणि ती समस्या सुद्धा मोठी झाली. अगदी अचूक माहिती दिली आहे की आधीच जर या मूलभूत गरजांवरती लक्ष दिलं असतं तर त्या समस्या नसत्या झाल्या. आणि आता अजून एक बोला वाटतं की समस्यांवर लक्ष नाही दिलं तर त्याचं रूपांतर गुन्हेगारीमध्ये नक्कीच होईल. तर हे जे काही समस्या आहेत याच्याकडे लवकरात लवकर कुळगाव बदलापूर नगर परिषदेने देखील लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि सौर ऊर्जेचा वापर करून जे काही पथदिवे आहेत ते चालू करण्यात यावे अशी देखील मागणी जे आहे करण्यात येते. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद.